मित्रांनो, गोविंदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इफ इल स्टेटमेंट बघितली. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इफ इज लेडर स्टेटमेंट आणि प्लस स्विच केसेस कुठे यूज होतात, कसा स्विचचे दोन प्रोग्राम आणि इफ इज लेडर स्टेटमेंट याचे दोन प्रोग्राम आपण लाईव्ह तुमच्यासमोर एक्झिक्यूट करून बघणार आहोत प्रॅक्टिकलपणे. तर मित्रांनो, स्टार्टिंगला आपण इफ इज लेडर स्टेटमेंट म्हणजे काय पाहू. तर त्यामध्ये मित्रांनो मल्टिपल कंडिशन चेक होणार आणि एक कंडिशन, जी कंडिशन योग्य राहील ती कंडिशन एक्झिक्यूट होणार. तर मित्रांनो आपण बेसिक सेंटॅक्स बघूयात. तर मित्रांनो बघू शकता हा सेंटॅक्स आला. तर स्टार्टिंगला आपण एक युजर कोण काहीतरी कंडिशन घेणार. सपोज ती कंडिशन जर आपल्या इथे 4 कंडिशन राहणार, 1 2 3 कंडिशन आहेत सपोज, आणि एक डिफॉल्ट कंडिशन म्हणजे जी योग्य नसलेली. तर मित्रांनो स्टार्टिंगला युजर कोणची कंडिशन आली, ती कंडिशन जर योग्य ठरली तर मित्रांनो हा पार्ट एक्झिक्यूट होणार. ती कंडिशन जर चुकीची ठरली, इथे मॅच नाही झाली, तर खालच्या पार्टमध्ये येणार आणि नंतर हा पार्ट एक्झिक्यूट होणार. इथे पण फॉल्स झाली तर तिसऱ्यामध्ये, असं करत करत म्हणजे एक एक कंडिशन चेक करत राहणार. तर मित्रांनो हा होता बेसिक सेंटॅक्स इफ एल्स लेडर स्टेटमेंटचा. जसे की इथे इफ कीवर्ड वापरला आहे आपण. त्यानंतर मित्रांनो ब्रॅसेसमध्ये कंडिशन 1 आणि त्यानंतर कर्ली ब्रॅसेस ओपन, कर्ली ब्रॅसेस क्लोज, आणि त्यानंतर मित्रांनो खाली इल्स इफ हा आपण कीवर्ड यूज करतो मेनी कंडिशनसाठी. आणि तसं जेवढ्या आपल्याला कंडिशन टाईप करायच्या सपोज, तेवढ्या आपण इथे कंडिशन टाईप करू शकतो. किंवा जर सपोज तू इकडे मेनी कंडिशन असते देन नंबर ऑफ, तेवढ्या आपण कंडिशन इथे टाकू शकतो, देऊ शकतो. तर मित्रांनो हा झाला बेसिक सिंटॅक्स. तर मित्रांनो आपण एक आता लाईव्ह प्रोग्राम करूयात. तर मी हे कट करतो. तर मित्रांनो आपण एक प्रोग्राम घेणार आहोत. जसं की सपोज एखादा स्टुडंट आहे, त्याचे मार्क्स सपोज आपल्याला स्टुडंटचे एखाद्या कॉलेजमध्ये मार्क चेक करायचे. सपोज स्टुडंटची सपोज आपण 90+ मार्क टाकले तर आपल्याला मेसेज प्रिंट व्हावा ग्रेड ए स्टुडंट. पुन्हा ते 90%च्या खाली टाकले, सपोज 75% टाकले तर ग्रेड बी स्टुडंट. 50च्या खाली टाकले ग्रेड सी स्टुडंट. 35च्या खाली टाकले तर फेल स्टुडंट. असा एक प्रोग्राम बनवायचा मित्रांनो आपण. तर आपण एक बनवूयात. तर मी इथे आपला जो स्ट्रक्चर असतो सी लँग्वेजचा, तो मी ते टाईप करतो. #include stdio.h ही झाली आपली हेडर फाईल, जेणेकरून आपल्याला प्रिंटअप फंक्शन, स्कॅनअप फंक्शन, जे प्री डिफाईन फंक्शन आहेत ते यूज करता यावा. मेन फंक्शन टाकल्याच्या नंतर मित्रांनो ओपन कर्ली ब्रॅसेस, क्लोज कर्ली ब्रॅसेस आणि खाली रिटर्न 0. तर हा मित्रांनो आपल्या सी लँग्वेजचा बेसिक स्ट्रक्चर झाला. यानंतर मित्रांनो मी युजर कोणी एक व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल क्रिएट करतो. त्याचा डेटा टाईप असतो हा इंटिजर क्रिएट करतो आणि त्या व्हेरिएबलचं नाव देतो मी मार्क्स. ओके. त्यानंतर मित्रांनो जे काही स्टुडंटचे मार्क्स मी एंटर करणार आहे ते ह्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर व्हावा, त्यासाठी मित्रांनो आपण एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. व्हेरिएबल म्हणजे एखादी व्हॅल्यू वगैरे स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलचा यूज होतो आणि त्याचा डेटा टाईप जो ठेवला आहे आपण हा इंटिजर ठेवलेला आहे. मित्रांनो हा जो असतो का तो 2 ते 4 बाईटपर्यंत मेमरी स्टोअर करू शकतो बाईटमध्ये. आणि यानंतर मित्रांनो मी सिंपल एक मेसेज प्रिंट करतो युजरला प्रिंटअप फंक्शन यूज करून. मेसेज काय करणार आहे, एंटर द मार्क्स. ओके. त्यानंतर मी ही लाईन ब्रेक करणार /n यूज करून. त्यानंतर मी इथे सेमी कॉलम देणार. जसं की आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये जसं की फुल स्टॉप देतो तसं सी लँग्वेजमध्ये सेमी कॉलम देणार. त्यानंतर मी इथे स्कॅनअप फंक्शन यूज करणार. स्कॅनअप का, कारण की मला युजर कोणी इनपुट घ्यायचं आहे, त्यासाठी मित्रांनो $d आणि त्यानंतर कोमा देऊन त्या मार्क्स या व्हेरिएबलचा ॲड्रेस इथे देणार मार्क्स. ओके. का, कारण की आपल्याला युजर जो व्हॅल्यू एंटर करणार आहे ती व्हॅल्यू कुठे जाऊन स्टोअर होणार आहे, मार्क्स या व्हेरिएबलमध्ये. तर मित्रांनो इथपर्यंत आलो. तर मित्रांनो यानंतर आपली पहिली कंडिशन काय राहणार आहे की 90पेक्षा वर जर मार्क असतील तर त्याला ग्रेड ए स्टुडंट हा मेसेज डिस्प्ले व्हावा. तर मी इथे टाकतो मार्क्स. ही आपली कंडिशन जी येणार आहे ती कंडिशन. त्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू रिलेशनल ऑपरेटर आहे हे.
ग्रेटर दॅन इक्वल टू 90. ओके. यानंतर मित्रांनो ओपन कर्ली ब्रेसेस क्लोज कर्ली ब्रेसेस, इथे प्रिंटअप फंक्शन यूज करून प्रिंटअप. यानंतर मित्रांनो इथे ग्रेड ए. ओके, ग्रेड ए नंतर सेमिकॉलम. ही झाली आपली पहिली कंडिशन. त्यानंतर मित्रांनो सेम असंच ही दुसरी, तिसरी, चौथी. बस. यानंतर मित्रांनो मी इथे सिंपलचा याच्यामध्ये मित्रांनो एल्स एक मिनिट, मी असं मला टाईप करा भरपूर टाइम लागेल, त्यामुळे मी डायरेक्ट इथे कॉपी पेस्ट करतो एल्स. ओके. त्यानंतर मित्रांनो इथे काय राहील, इथे आपण दुसरी कंडिशन देऊ, सपोज 75, आणि इथे आपण तिसरी कंडिशन देऊ 50, आणि इथे डायरेक्ट फेल स्टुडंट. मी सांगतो समजून, एक मिनिट तुम्हाला. इथे ग्रेड सी राहील, ते ग्रेड बी राहील. ओके. तर बघू शकतात मित्रांनो इफ एल्स स्लाइडर मध्ये कसं होणार. स्टार्टिंगला आपण 2 नंबर एंटर करणार, म्हणजे 1 मार्क्स एंटर करणार. स्टुडंटचे मार्क किती पण असू शकतील. सपोज आपले मार्क्स 75च्या वर आहेत, 75 ते 90 पर्यंत आहेत. तर मित्रांनो 75-90 पर्यंत आहेत. तर मित्रांनो आपण सपोज 80 टाकलं, त्यानंतर मित्रांनो ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. आणि जर सपोज आपण 50च्या खाली मार्क टाकले तर मित्रांनो आपल्याला फेल स्टुडंट येणार, कारण की आपण आहे ते 50वर आहे. 50 पासून ते 75 तर आपल्याला ग्रेड सी प्रिंट होणार, आणि 75 to 90 पर्यंत आपल्याला ग्रेड बी शो होणार. आणि 90च्या वर किती पण व्हॅल्यू येऊ द्या, मग 90च्या नंतर किती पण जे काही टाकतो त्यानंतर मित्रांनो आपण ग्रेड ए शो होणार. ओके. तर मित्रांनो हा होता सिंपल. तर आपण आता बघूयात, रन करून पाहूयात रन होतो की नाही. तर मित्रांनो इथे एल्स डबल यूज केलं. ओके, कंट्रोल एस F9. तर बघू शकतात रन झालेला आहे. आणि F10. तर बघू शकतात स्टार्टिंगला आपल्याला एंटर मार्क्स, तर मी इथे टाकतो 78 मार्क्स टाकतो. तर आपली कोणती स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, सेकंड नंबरची ग्रेड बी वाली. ओके, ग्रेड बी वाली स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. तर बघू शकता जस्ट अ मिनिट. F9 F10 एंटर मार्क्स 78. तर बघू शकतात ग्रेड बी एक्झिक्यूट झालंय. कशामुळे झालंय, कारण की ही कंडिशन एक्झिक्यूट झाली. आणि यानंतर मित्रांनो जर मी सपोज 90च्या वर मार्क्स एंटर केले असते, तर सपोज मी इथे 95 करतो तर ग्रेड ए. आणि जर शेवटी जर मी 50च्या खाली जर एंटर केले तर मला फेल म्हणून मेसेज येणार. तर बघू शकता फेल. ओके, ग्रेड सी 50च्या वर आहे, तर 50च्या खाली करायचे आहेत आपल्याला. तर 50च्या खाली करून बघूयात. सपोज मी 48 करतो, फेल स्टुडंट. तर अशा प्रकारे तुम्ही इफ एल्स लॅडर स्टेटमेंट यूज करू शकता सी लँग्वेजमध्ये. जसं की मित्रांनो यामध्ये बेसिक पार्ट आहे. जसं तुमचा बेस जर पक्का झाला ना मित्रांनो, तर तुम्ही भविष्यात कुठली पण लँग्वेज इझिली शिकू शकतात. तर मित्रांनो हा होता एक पहिला इफ एल्स लॅडर स्टेटमेंटमध्ये. तर मित्रांनो आपण याच्यानंतर आपण एक स्विच केसेसचा एक प्रोग्राम बघूयात. इफ एल्स लॅडर स्टेटमेंटमध्ये आपण इथे तुम्ही मेनी कंडिशन टाकू शकतात. तर मित्रांनो स्विच केसेसमध्ये जर बघितलं तर स्टार्टिंगला आपण स्विच केसेसचा जो असतो का तो सिंटॅक्स बघूयात कसा असतो काय नाही. तर हा होता इफ एल्सचा. तर मित्रांनो मी इथे हा स्विचचा सिंटॅक्स टाईप करतो. स्विच हा कीवर्ड यूज करतो. त्यानंतर इथे एक्सप्रेशन असतं आपलं, एक्सप्रेशन जी काही सपोज आपल्याला एक्सप्रेशन द्यायचं आहे ते.
त्यानंतर ओपन ब्रेसेस क्लोज ब्रेसेस आणि यामध्ये सपोज केस 1 इथे केस व्हॅल्यूज राहतात, जसं की 1 2 आहे ना, तसं राहतात. त्यानंतर मित्रांनो इथे कॉलन असतो, सेमी कॉलम नाही कॉलन असतो, आणि त्यानंतर जो इथे आपली स्टेटमेंट राहणार, सपोज कोड ब्लॉक, सपोज काही पण आपण येथे स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकतो. त्यानंतर मित्रांनो ब्रेक स्टेटमेंट, ब्रेक ब्रेक हा कीवर्ड एक्झिक्यूट करून जो काही पार्ट एक्झिक्यूट होणार आहे, सपोज ही कंडिशन जी केस जर व्हॅलिड असली तर ती जिथपर्यंत ब्रेक आहे तिथपर्यंतच एक्झिक्यूट होणार. जर आपण कीवर्ड यूज केला नाही तर सगळं खालचं एक्झिक्यूट होईल. त्यासाठी आपण ब्रेक यूज केली. त्यानंतर केस सेकंड, असे सेकंड व्हॅल्यू, असं करत करत आपण एक कंडिशन केसेस चेक करणार. सपोज तर यानंतर मित्रांनो आपण स्विच बघणार आहोत. तर मी इथे सिम्पलचा स्विचचा सिंटॅक्स राहतो तो बघतो बघा. तर स्टार्टिंगला स्विच हा कीवर्ड असतो, त्यानंतर इथे एक्सप्रेशन असतो ब्रॅकेटमध्ये, आणि त्यानंतर मित्रांनो ओपन करली ब्रॅसेस, क्लोज करली ब्रॅसेस, आणि त्यामध्ये केसेस. आपण केसेस मेनी यूज करू शकतो, किती पण एन नंबरपर्यंत आपण केसेस यूज करू शकतो. केस 1, केस 2, केस 3, आणि शेवटी डिफॉल्ट. एक्सप्रेशनमध्ये जर काही आलं तर सपोज ते आधी केसेस चेक करणार. आधी आपल्याला विचारणार एक स्टार्टिंगला की एखादी केसेस निवडा सांगणार, मग आपण केस निवडणार. मग त्यामध्ये मित्रांनो त्या थ्रू एक्झिक्यूट होणार. आणि ब्रेक कीवर्ड हा यूज कशामुळे केला आहे की स्टेटमेंट स्टॉप करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी. हे जर यूज केलं नसतं तर ह्या बाकीच्या सगळ्या एक्झिक्यूट झाल्या असत्या, त्यासाठी आपण ही ब्रेक यूज केला. तर बघू, याचा एक प्रोग्राम घेऊयात मित्रांनो, बघूयात आता सिम्पलमध्ये. मी हे कट करतो. आणि इथे सिंपल एक प्रोग्राम टाकतो, हॅश इन्क्लूड stdio.h header file int main open braces close braces open curly braces close braces. त्यानंतर मी इथे टाईप करतो एक डेटा व्हेरिएबल बनवतो इथे चॉईस. त्यानंतर प्रिंटअप फंक्शन यूज करतो. प्रिंटअप यूजर कोणी एखादा मेसेज देतो, एंटर नंबर, आणि त्याला कंडिशन देतो की एक ते जेवढ्या केसेस आहेत माझे तेवढेच इथे टाकतो. त्यानंतर म्हणजे सपोज मी 1 ते 3 पर्यंत मेसेज त्याला एंटर करायला लावणार आहे युजर, आणि फक्त त्यानं किती केसेस टोटल 3 ते 4च केसेस, तेवढेच आपण इथे त्याला मेसेज सांगायचं की आधी कोणता तरी नंबर एंटर कर. जेवढ्या आपण केसेस एक्झिक्यूट करतो तेवढ्या इथे सपोज मी मेसेज देणार आहे. त्यानंतर स्कॅनअप फंक्शन यूज करून मित्रांनो मी %, यानंतर कॉमा देऊन त्या चॉईस व्हेरिएबल ॲड्रेस चॉईस, ओके, चॉईस व्हेरिएबल ॲड्रेस. यानंतर मित्रांनो मी सिंपल स्विच कीवर्ड यूज करणार, स्विच. त्यानंतर मी मित्रांनो आपलं एक्सप्रेशन काय, चॉईस. त्यानंतर मित्रांनो आपली ओपन ब्रॅसेस क्लोज ब्रॅसेस, आणि खाली डिफॉल्ट कॉलन, आणि प्रिंटअपमध्ये इनव्हॅलिड नंबर, किंवा चॉईस. का? कारण की मित्रांनो आपण स्टार्टिंगला त्याला विचारणार, युजरला सांगणार की तू काय कर, 1 ते 3 नंबरमध्ये कोणती व्हॅल्यू एक एंटर कर.
जर युजरनं 4 केली, 5 केली, दुसरी एखादी 1 ते 3 मधली व्हॅल्यू एंटर केली नाही, त्यानंतर मित्रांनो हा आपल्याला मेसेज शो हवा. जर युजरनं दुसरी काही एखादी व्हॅल्यू एंटर केल्याच्या नंतर इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज जावा युजरकडे. तर मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण केसेस परफॉर्म करूया. सपोज ही केस आहे 1, केस 1 कॉलन सेमीकॉलन कोलन. ओके, त्यानंतर प्रिंट ऑफ याच्यामध्ये मित्रांनो यू सिलेक्टेड 1 सिंपल मित्रांनो समजण्याकरता दुसरा प्रोग्राम आपण थोडं ॲडव्हान्स मधला घेऊ. त्यानंतर ब्रेक. ओके, एक सिलेक्ट केल्याच्या नंतर ही केस एक्झिक्यूट होणार. ही केस एक्झिक्यूट होणार. एक सिलेक्ट केल्याच्या नंतर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण करायच्या. जसं की मी इथे दुसरी झाली, ही झाली तिसरी. अशा केसेस परफॉर्म करणार आहोत. थर्ड, सेकंड, थ्री, स्टार्टिंगला युजरनं 2 नंबर सिलेक्ट केल्या तर ही केस एक्झिक्यूट होणार. जर 3 नंबर तीन नंबर युजरने टाकलं तर ही केसेस एक्झिक्यूट होणार. आणि जर आप 3च्या नंतर 4, 5 काही टाकलं तर ही एक्झिक्यूट होणार. तर सिंपल मी रन करून बघतो. कंट्रोल एस, F9 डिफॉल्ट प्रॅक्टिकल मेन्शन एक्सपेक्टेड. कुठे 23 लाईनला 3 नंबरमध्ये रिटर्न टाईप दिला नाही का? रिटर्न 0. बरोबर आहे. केसेस कुठे आहे? टोकन चुकला म्हणते ना कुठेतरी. किती 23 नंबर लाईनला हां 0 टाकले. तर सॉरी गाईस. F9 F10. ओके, तर आता मी इथे एंटर करतो 1 नंबर. तर बघू शकतात यू सिलेक्टेड 1. जसे की मी जर 2 नंबर सिलेक्ट केला, मी इथे सिलेक्ट केला 2 नंबर, तर बघू शकतात 2 नंबर. तर यू आर सिलेक्ट 2. अशा प्रकारे केसेस एक्झिक्यूट होत राहणार मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण आणि एक प्रोग्राम घेऊ, म्हणजे यालाच एडिट करूया. तर मित्रांनो येथे आपल्याला एक कॅल्क्युलेटर बनवायचं सिंपल लँग्वेजमध्ये. तर कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला 4 केसेस एक्झिक्यूट करायची. पहिली केसेस कोणती राहील आपली? ॲडिशनची. दुसरी केसेस कोणती? सबस्ट्रॅक्शन. तिसरी मल्टिप्लिकेशन आणि चौथी डिव्हिजन. तर मित्रांनो मी इथे स्टार्टिंगला 2 व्हेरिएबल क्रिएट करतो, कारण की आपल्याला जो आहे ती युजरकडून स्टार्टिंगला 2 नंबरची व्हॅल्यू घ्यायच्या. तर मी फ्लोट कीवर्ड यूज करतो, कारण की युजर कॅल्क्युलेट करण्यासाठी मित्रांनो पॉईंटमध्ये पण व्हॅल्यू टाकू शकतो. त्याच्या व्हेरिएबलचे नाव व्हेरिएबल ए, व्हेरिएबल बी, हे 2 व्हेरिएबल केले. ओके, 2 व्हेरिएबल केल्याच्या नंतर मी युजरकडून इनपुट घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी स्कॅनअप फंक्शन यूज करून त्या 2 व्हेरिएबलमध्ये त्याच्या व्हॅल्यू स्टोअर करून घेतो. %f आणि %f. मी इथे त्या दोन्ही व्हेरिएबलला ॲड्रेस देतो. ए, ॲड्रेस
बी. ओके, हे झाले दोन्ही दोन्ही व्हेरिएबलचे ॲड्रेस. यानंतर मित्रांनो मी सिम्पल येथे सेमी कॉलम देतो. स्टार्टिंगला आपण मेसेज दिला नाही, इंटर टू नंबर ओके. यानंतर मित्रांनो स्लॅश एन यूज करतो लाईन ब्रेक व्हावा त्यासाठी मित्रांनो स्लॅश एन वापरले. यानंतर मी हा खालचा पार्ट तुम्ही इग्नोर करा. मी इथे मेसेज प्रिंट करतो, प्रिंट ऑफ. यानंतर मित्रांनो मी इथे मेसेज करतो चूज, सॉरी आधी स्लॅश इन यूज करतो, लाईन ब्रेक व्हावा नाही तर वेगळंच दिसेल. चूज ऑपरेशन ओके. नंतर कॉलम %, यानंतर सेमी कॉलम, प्रिंट ऑफ. नंतर याच्यामध्ये आपला फर्स्ट प्रोग्राम कोणता राहील, फर्स्ट केस राहणार आहे इथे ॲडिशनची केस. नंतर लाईन ब्रेक होणार. ओके, असं करून आपल्या 4 केसेस राहणार. सबस्ट्रॅक्शन, थर्ड नंबरची मल्टिप्लेक्शन, मल्टिप्लेक्शन आणि फोर्थ नंबरची जो राहील ती 4 डॉट डिव्हिजन. ओके, ह्या झाल्या आपल्या 4 कंडिशन. आणि इथे युजरला टाकू आपण 1 ते 4 पर्यंत. 4 आहेत चॉईस, त्यासाठी मित्रांनो आपण 1 ते 4 पर्यंत टाकायला हवं. यानंतर मित्रांनो आपण खाली 4 स्विच केसेस यूज करायच्या. तर आपल्याला 3 राहत ऑलरेडी. कंट्रोल-C, नंतर ही 4थी केस झाली आपली. तर यामध्ये फर्स्टला काय ऑप्शन आहे, फर्स्ट जर बरोबर आली तर यामध्ये रिझल्ट इक्वल %2 डॉट य कोमा देऊन, सॉरी याच्यानंतर कोमा द्यायचा, num1 प्लस num2. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन. ओके, बघू शकतो मित्रांनो फायनली. तर यामध्ये मित्रांनो 4 केसेस क्रिएट केलेत मी. 4 केसेस आहेत मित्रांनो स्टार्टिंगला. तर मी स्टार्टिंग युजरकडून 2 व्हॅल्यू घेणार आहे. युजरकडून फर्स्ट व्हॅल्यू घेणार आहे, ए मध्ये स्टोअर होणार आहे फर्स्ट व्हॅल्यू, आणि सेकंड व्हॅल्यू जी आहे ती बी मध्ये स्टोअर होणार आहे. तर युजरला स्टार्टिंगला मेसेज दिला मी प्रिंटअप फंक्शन यूज करून, एंटर 2 नंबर्स. मग युजर 2 नंबर एंटर करणार. मग 2 नंबरमधला पहिला नंबर जो जाणार ए या व्हेरिएबलमध्ये, आणि दुसरा नंबर जो जाणार
बी या व्हेरिएबलमध्ये. ओके, त्यानंतर गेल्याच्या नंतर मी आणखी एक युजरला मेसेज करणार चूज ऑपरेशन चूज करण्यासाठी मित्रांनो त्याला एक 1 ते 4 मधला ऑपरेशन चूज करायला सांगणार त्याच्यामधले, म्हणजे 1 ते 4ला कोणकोणते ऑपरेशन आहेत, मग ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. मग त्यानंतर तो जो चूज करेल त्यासाठी मित्रांनो मी खाली एंटर नंबर 1 ते 4 हा मेसेज प्रिंट करणार. 1 ते 4 मधला जो नंबर चूज करत त्यासाठी मित्रांनो मी त्याचा जो इनपुट आहे, इनपुट टाकणार आहे तो घेण्यासाठी मी इथे एक स्कॅनर फंक्शन यूज केली आणि ती जो युजर तो नंबर चूज करून जो टाकणार आहे तो नंबर या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केल्याच्या नंतर मित्रांनो मी स्विच केस यूज करून त्या चॉईसचं एक्सप्रेशन दिलं तिथे. आणि त्यानंतर मित्रांनो ह्या 4 केसेस ठेवल्या. पहिली केस म्हणजे त्यानं जर ॲडिशन चूज जर केली पहिली, तर मित्रांनो इथली ही केस एक्झिक्यूट होणार. यामध्ये मी केस 1 घेतली आहे, ब्रेक का की ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर तिथल्या तिथेच थांबावा, ह्या बाकीच्या एक्झिक्यूट होऊ नये. जर मी ही ब्रेक कीवर्ड यूज जर नसतं केलं तर ह्या बाकीच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत त्या ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट झाल्या असत्या. त्यासाठी मी स्टॉप करण्यासाठी ब्रेक हा कीवर्ड यूज केला आहे. तसला मी 4 कंडिशन आहेत. फर्स्टमध्ये जे आहे ते ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असे 4 आहेत. तर आपण मित्रांनो आणखी जे आहे डिफॉल्टमध्ये जर युजरनं जर 1 ते 4 जर नंबर न टाकून 5, 6 काही जर टाकलं त्यासाठी मित्रांनो आपण इनव्हॅलिड चॉईस, दुसरं काही जरी टाकलं तरी इनव्हॅलिड चॉईस. कारण की ह्या केसेस जर मॅच न झाल्या, युजरनं जर दुसरीच एखादी व्हॅल्यू टाकली आणि ह्या केसेस जी टाकली ती जर मॅच न झाल्यास हा मेसेज शो व्हावा त्यासाठी टाकलं. तर मित्रांनो आपण बघूया रन करून Ctrl+S F9. तर मित्रांनो इथे टोकन राहिलेलं आहे आपल्याला प्रत्येक आहे ते इथे एक टोकन म्हणजेच लाईन, इथे टोकन. ओके, आता करूया Ctrl+S F9. व्हेरिएबल num2 ए नाव घेतलंय, बी घेतलंय, सी घेतलंय, व्हेरिएबल नाव दुसरं घेतलं होतं आपण, त्यासाठी असं येऊन होते. बघू शकता मित्रांनो आपण आता रन करून बघूया. 9 10 स्टार्टिंगला ऑप्शन येईल मला एंटर 2 नंबर 25 × 2. तर बघू शकतात ॲडिशन करायची, 1 नंबर टाकतो ॲडिशन होणार, बघू शकतात 27. यानंतर मित्रांनो मी त्यानंतर मी 85 एंटर 58. ओके, सबट्रॅक्शन टाकतो. बघू शकतात 81 सबट्रॅक्शन मित्रांनो 27 येते ॲडिशन झाल्याच्या नंतर. तर तुम्ही म्हणता की 27 झाली ती मग बी आता बी 27, तर काय तसं काही नाहीच नाही मित्रांनो, सिम्पल. हे बघू शकतात आता मी 100 टाकतो आणि इथं 50 टाकतो आणि याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. तर बघू शकतात 5000 बरोबर मल्टिप्लिकेशन आले. मित्रांनो हा होता सिम्पलचा प्रोग्राम. तरी एकदा समजून सांगतो. तर बघू शकतात मित्रांनो मी एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्याचा डेटा टाईप इंटिजर ठेवला. त्यानंतर मी
दुसरा व्हेरिएबल क्रिएट केले, दोन व्हेरिएबल क्रिएट केले. फ्लोट हे डेटा टाईप ठेवून ए आणि बी दोन व्हेरिएबल क्रिएट केले, त्यांचा डेटा टाईप ठेवला ए अँड बी. मित्रांनो हा जो असतो तो 4 बाईट स्टोअर करू शकतो मेमरी फ्लोट, आणि जो इंटिजर असतो तो करू शकतो 2 ते 4 बाईट. ओके. यानंतर मित्रांनो मी प्रिंटअप फंक्शन यूज करून मेसेज दिला एंटर 2 नंबर्स. मग युजर 2 व्हॅल्यू एंटर केल्या, त्यासाठी मी स्कॅनअप फंक्शन यूज करून त्या 2 व्हॅल्यू युजरकडून घेतल्या. त्यानंतर मी प्रिंटअप फंक्शन यूज करून चूज ऑपरेशन म्हणून एक ऑप्शन दिलं स्क्रीनवरती. त्यानंतर मी इथे 4 केसेस परफॉर्म केल्यात म्हणून प्रिंटअप फंक्शन येऊन त्या चारही केसेसचे नाव दिले. फर्स्टमध्ये ॲडिशन, सेकंडमध्ये सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्यानंतर मी चारही केसेसमधली एक केसेस चूज करायला लावली युजरला. इंटर नंबर 1 ते 4 मधला कोणता एक नंबर टाक आणि ती चूज करायला लावली. त्यानंतर मित्रांनो ती चूज केले, जो चूज करणार आहे त्यासाठी मित्रांनो मी ती जी चूजची व्हॅल्यू आहे ती या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली स्कॅनअप फंक्शन देऊन. त्यानंतर मी स्विच केसेस स्विच केसेसमध्ये काही केसेस ठेवल्या, जसे की एक्सप्रेशन दिलं त्याचं चॉईस. त्यानंतर केस 1, केस 2, केस 3, केस 4 असं करून एक्झिक्यूट केले. तर मित्रांनो सिम्पल होतं या व्हिडिओमध्ये. तर मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा जर आवडला असेल.